गोष्टीचं नाव स्वामी समर्थ दगडाचे सोनं. चला तर मग आपण ही गोष्ट ऐकूया. अक्कलकोट नगरीत एक साधा मनुष्य राहत होता. त्याचं आयुष्य फार कठीण गेलं होतं. तो खूप मेहनत करत होता, पण नशिबाने त्याला सुख मिळत नव्हतं. एक दिवस तो स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आला. तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, माझं आयुष्य रिकामं निरर्थक वाटतं. कितीही प्रयत्न केला तरी समाधान मिळत नाही. कृपा करा. स्वामी समर्थ हसले. त्यांनी जमिनीवरचा एक साधा दगड उचलला आणि त्या मनुष्याच्या हातात ठेवला आणि म्हणाले, हा दगड घेऊन जा, पण लक्षात ठेव, हा दगड तुझ्या श्रद्धेवर चालेल. जर तू याला निरर्थक मानलंस तर तो दगडच राहील, पण तू याला मौल्यवान मानलंस तर तो सोने बनेल. मनुष्य गोंधळला, पण स्वामीच्या शब्दावर विश्वास ठेवून दगड घरी नेला. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला आणि एका व्यापाऱ्याला दगड दाखवला. व्यापाऱ्याने आश्चर्याने तो दगड मौल्यवान रत्नासारखा चमकताना पाहिला आणि मोठी किंमत देऊन विकत घेतला. त्या दिवसानंतर त्या मनुष्याच्या जीवनात बदल झाले. त्याने श्रद्धेने काम करायला सुरुवात केली. आत्मविश्वास वाढला आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी यशस्वी ठरली. काही दिवसांनी तो पुन्हा स्वामी समर्थाकडे आला. नम्रपणाने म्हणाला, महाराज, तो दगड जादुई, त्याने माझं आयुष्य बदललेलं. स्वामी समर्थ स्मित करून म्हणाले, बाळा, दगडात जादू नव्हती, जादू तुझ्या श्रद्धेत होती. श्रद्धा असेल तिथे साधा दगडही सोने बनतं. शिकवण जीवनात ताकद श्रद्धेत आहे. श्रद्धा असेल तर निरर्थक गोष्टही मौल्यवान होते.